मित्रांनो नमस्कार, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, भट्टी खत म्हणजे नेमकं काय आणि ते का बनवायचं, कशासाठी बनवायचं, त्याचा उपयोग काय किंवा बनवताना काय काळजी घ्यावी, कसं बनवावं म्हणजे ते जास्तीत जास्त उपयोगी पडतं. मित्रांनो, शेतकऱ्यांनीच हा प्रयोग केलेला आहे भट्टी खत बनवणं. शेतकरी म्हणजे आपला शास्त्रज्ञच असल्यासारखं आहे, पण काय चुका जर आपल्या झाल्या तर थोडं रिझल्ट आपल्याला थोडेसे कमी मिळतात. त्याच्यामुळं ही भट्टी खत बनवताना काय काळजी घ्यायची. तर मित्रांनो, भट्टी खत हे आपण बनवताना फॉस्फरसयुक्त खताचंच जास्तीत जास्त बनवा आणि त्याच्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचं. पण सूक्ष्म अन्नद्रव्याची वेगळी भट्टी लावा आणि फॉस्फरसयुक्त खताची वेगळी भट्टी लावा. त्याच्यामुळे काय होतं तर हे दोन एकत्र भट्टी लावलेल्या अवस्थेत एकत्र जर टाकले तर जी रासायनिक अभिक्रिया होते ती टाळता येते आपल्याला. परत आपण ज्या वेळेला शेतात वापरतोय त्यावेळेला आपण एकत्र करून लगेच शेतात वापरलं तर तेवढी रासायनिक अभिक्रिया होत नाही आणि एक शेणखतात मुरवल्यामुळं त्याचं एक नैसर्गिक चिलेशन जे होतं का नाही त्याच्यामुळं पण त्याचं परत रासायनिक अभिक्रिया टाळता येते थोडीशी. पण एकत्र भट्टी लावून ठेवू नका. मित्रांनो, ही भट्टी लावायची कशी तर आपलं जर समजा 100 किलो रासायनिक खत असेल तर त्यासाठी कमीत कमी 200 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत वापरा. आता हे एकत्र मिसळायचं आणि तिथं एक ओलावा असा झाला पाहिजे की लाडू तयार होतो का नाही आपला, तो लाडू तयार झाला पाहिजे पण फुटला पण पाहिजे. 1-2 फुटावरून टाकला तर तो लाडू फुटला पाहिजे एवढाच ओलावा असावा. एकदम असं चिकचिकीत करायचं नाही. आणि हे प्लॅस्टिकच्या कागदामध्ये ह्याच्यामध्ये पॅक करून ठेवायचं, म्हणजे हवा बंद करून एक 15 दिवस तरी ठेवा आणि 15 दिवसानंतर वापरलं तरी चालतंय. आता त्याच्याबरोबर मी काय करतो तर मित्रांनो, हे शेणखत आता मिसळून ठेवलेलं होतं 1 महिन्यापूर्वी. तर त्याच्यामध्ये मी फॉस्फरसचं फक्त हे टाकलं होतं अगोदर, सुपरगोळी वापरली होती. तर ही सुपरगोळी बघा इतर आपल्या शेतात का नाही तशीचे तशी दिसून येते वर्षानंतर, पण ह्या शेणखतात मुरवल्यानंतर ह्याचे का नाही पाक असं पावडर तयार होत्या. आणि याच्यामुळे काय होतं आपल्याला जास्तीत जास्त जी उपलब्धता वाढवते ते फॉस्फरसची, जे की सगळ्यात जास्त फिक्सेशनमध्ये जाणारा घटक आहे आणि तो आपल्या शेणखतात आपण मुरवत ठेवल्यामुळे त्याची उपलब्धता वाढते. तर मित्रांनो, आपल्याला जर पोटॅश किंवा अमोनियम सल्फेट किंवा इतर जर काही घटक मिसळायचे असले तर ते भट्टी खतात न मिसळता आपलं अगोदर हे सगळं मुरवून घ्या आणि त्याच्यानंतर मग ते शेतात वापरताना ते पोटॅश किंवा अमोनियम सल्फेट त्याच्यामध्ये वापरा आणि लगेच शेतात वापरा. मग तेवढं रासायनिक अभिक्रिया होत नाही. तर मित्रांनो, त्याच्याबरोबर मी काय करतो तर हे जीवाणूंनी समृद्ध असं जे ॲक्टिवेटेड आपण बायोचार बनवलं होतं त्याचा व्हिडिओ आपण मागं बनवलेलाच होता की बायोचारचं फायदा काय, ते का बनवायचं, तसं कशासाठी बनवायचं. तर हे जे सगळं आहे का नाही हे बायोचार्जमध्ये सूक्ष्मजीव आहेत, बुरशी आहेत आणि ते ह्याच्यामध्ये वापरल्यामुळं त्याचं काय होतं हे लगेच मिसळायचं आणि लगेच शेतात वापरायचं. म्हणजे ह्याच्यातलं काही अन्नद्रव्य आहेत तीसुद्धा ह्या रिकाम्या जागेत ह्या म्हणजे बायोचारमध्ये शोषली जातात आणि आपलं लिच आउट होऊन जे वाया जाणारं अन्नद्रव्य आहेत ती वाचतात. तर मित्रांनो, हे मी बायोचार ऐनवेळी आता मिसळतो आहे आणि आता लगेच मी ह्याचं ॲप्लिकेशन शेतात करणार आहे. तुम्ही बायोचारची आणि रासायनिक खताची भट्टी लावून ठेवू नका, नाहीतर मग बायोचारमध्ये असलेलं सूक्ष्मजीव आहेत ते पण मरतील. बायोचार शेतासाठी चांगलाच असतो, तो पाणी धरून ठेवतो, परत हे सूक्ष्मजीवासनी घर तयार करून देतो. तसंच ही आपली अन्नद्रव्य आहेत का नाही ही सुद्धा धरून ठेवण्याचं काम बायोचार करतो. ज्यावेळेला पिकाला गरज असते त्यावेळेला त्यातून ते मुळावाटे ते पीक बायोचारमधलं अन्नद्रव्य घेतं असतं. तर मित्रांनो, ही भट्टी लावताना तुम्ही योग्य पद्धतीनं लावलीसा तर त्याचं रिझल्ट चांगले मिळतात. अयोग्य पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लावली तर त्याचं रिझल्ट तेवढे म्हणावं तसे मिळत नाहीत. म्हणून योग्य पद्धतीने भट्टी लावायची पद्धत निवडा आणि असा प्रयोग करा म्हणजे जेणेकरून आपलं रासायनिक खतांची बचत होईल. हे मिसळून लगेच शेतात वापरून टाका. बायोचार मिसळलेलं त्यात काय असतं, सूक्ष्मजीव असतात का नाही त्यांना हे रासायनिक ह्याचं उष्णता तयार होणं हे सहन होत नाही, त्याच्यामध्ये मरू शकतात. त्याच्यामुळं तुम्हाला जर वेगळं टाकता आलं तर 1 नंबर. जर मजुराची आपली कष्ट वाचवायचे असले तर ज्यांचं क्षेत्र जास्त आहे त्यांनी हे मिसळायचं पण लगेच शेतात वापरायचं. म्हणजे मातीच्या सानिध्यात वेगवेगळं पडलं की जे मातीचं प्रमाण आणि हे खताचं पसरून पडण्यानं आपल्याला तेवढं हानिकारक ठरत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन.
आणि आपल्या खताची बचत करण्यासाठी असंच प्रयोग करत राहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांचे सुद्धा खताची आपल्याला बचत होईल आणि त्यांचे पण 4 रुपये वाचतील. धन्यवाद मित्रांनो.